गोष्ट बर्बरीक ते खाटू श्याम बाबा. श्री श्यामबाबांची अनोखी कथा मध्ययुगीन महाभारतापासून सुरू होते. भीमपुत्र घटोत्कच आणि मोरवी यांचा मुलगा बर्बरीक, एक अतिशय शूर आणि महान योद्धा, ज्यांना आपण सर्व खाटू श्री श्याम बाबा म्हणून ओळखतो. आज आपण जाणून घेणार आहोत बर्बरीकची खाटू श्याम बाबा बनण्यामागची कथा. चला तर मग सुरू करूया आजची ही खास गोष्ट. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं. सगळ्या बाजूंनी तयारी होती. पांडव, कौरव, योद्धे, हत्ती, रथ आणि रणघोषांचे आवाज गगनात घुमत होते. त्याच काळात एक तरुण योद्धा राहत होता, बर्बरीक. तो होता घटोत्कचाचा मुलगा, म्हणजे भीमाचा नातू. बल, पराक्रम आणि भक्ती हे सगळं त्याच्या रक्तातच होतं. त्याने घोर तपश्चर्या करून नवदुर्गेला प्रसन्न केले आणि 3 अतुलनीय बाण प्राप्त केले, ज्यामुळे त्याला 3 बाणधारी म्हणून ओळखले जाऊ लागले. हे 3 बाण त्याला 3ही लोकांमध्ये विजयी करण्यासाठी पुरेसे होते. कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध होणारे हे त्याला कळताच त्याने युद्धात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा तो त्याच्या आईकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेला, तेव्हा त्याने आईला वचन दिलं की तो नेहमी पराभूत झालेल्या म्हणजेच हरलेल्या पक्षाच्या बाजूने लढेल. तो 3 बाण आणि धनुष्याने सज्ज असलेल्या आपल्या निळ्या घोड्यावर स्वार झाला आणि कुरुक्षेत्राच्या रणांगणाकडे निघाला. ब्राह्मणाच्या वेशात असलेल्या सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णाने त्याला मार्गात थांबवलं. त्याच्याकडे फक्त 3 बाण पाहून श्रीकृष्ण हसले. बर्बरीक म्हणाला, शत्रू सैन्याला पराभूत करण्यासाठी एकच बाण पुरेसा आहे आणि तो बाण भात्याकडे परत येईल. जर 3ही बाण वापरले तर संपूर्ण विश्व नष्ट होईल. हे ऐकून श्रीकृष्णाने त्याला झाडाची सर्व पानं छेदण्याचं आवाहन केलं. दोघेही एका पिंपळाच्या झाडाखाली उभे होते. बर्बरीकाने आव्हान स्वीकारलं. त्याने देवाचं स्मरण करून भात्यातून एक बाण काढला आणि झाडाच्या पानांवर सोडला. क्षणात झाडाची सर्व पानं छेदली गेली आणि बाण श्रीकृष्णांच्या पायाभोवती फिरू लागला, कारण त्यांनी त्यांच्या पायाखाली एक पान लपवलं होतं. बर्बरीक म्हणाला, तुमचा पाय हलवा, नाहीतर बाण तुमच्या पायालाही छेदेल. मग श्रीकृष्णाने विचारलं, तू युद्धात कोणत्या बाजूने लढशील? बर्बरीकाने आपल्या आईला दिलेलं वचन सांगितलं. तो म्हणाला, मी कमजोर आणि हरलेल्या पक्षाला पाठिंबा देईन. श्रीकृष्णाला माहीत होतं की कौरवांचा पराभव निश्चित आहे आणि जर बर्बरीकाने त्यांना साथ दिली तर संपूर्ण युद्धाचा परिणाम बदलू शकतो. म्हणूनच ब्राह्मणाच्या वेशात असलेल्या श्रीकृष्णाने शूर बर्बरीकाकडून दानाची इच्छा व्यक्त केली. बर्बरीकाने नम्रतेने विचारलं, काय मागाल? आणि ब्राह्मणाने म्हटलं, मला तुझं डोकं दान दे. क्षणभर बर्बरीक स्तब्ध झाला, पण आपल्या शब्दावर ठाम राहिला. त्याला जाणवलं, एक सामान्य ब्राह्मण असं दान मागू शकत नाही. त्याने ब्राह्मणाला त्याचं खरं रूप दाखवण्याची विनंती केली. त्या क्षणी भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य स्वरूपात प्रकट झाले. बर्बरीकाने स्वतःचं डोकं कापलं आणि ते श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केलं. त्याची शेवटची इच्छा होती, मला युद्ध शेवटपर्यंत पाहायचं आहे. भगवान श्रीकृष्णाने त्याची इच्छा मान्य केली आणि बर्बरीकाचं डोकं युद्धभूमीवरील एका टेकडीवर ठेवण्यात आलं, जिथून त्याने संपूर्ण महाभारत युद्ध स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. युद्ध संपल्यानंतर पांडवांमध्ये वाद झाला. विजयाचं श्रेय कोणाला द्यायचं? श्रीकृष्ण म्हणाले, या युद्धाचा साक्षीदार आहे बर्बरीकाचं डोकं. त्याच्यापेक्षा योग्य न्यायाधीश दुसरा कोण? सर्वांनी सहमती दर्शवली. जेव्हा त्यांनी विचारलं, बर्बरीकाच्या डोक्याने उत्तर दिलं, या युद्धात विजय श्रीकृष्णच आहेत. त्यांची शिकवण, त्यांची उपस्थिती आणि त्यांची रणनीतीच निर्णायक ठरली. बर्बरीक म्हणाला, मला फक्त सुदर्शन चक्र रणांगणात फिरताना दिसलं आणि महाकालीला शत्रूंचं रक्त प्यायल्याचं दर्शन झालं. हे ऐकून श्रीकृष्ण प्रसन्न झाले. त्यांनी बर्बरीकाला वरदान दिलं, कलियुगात तुझी पूजा माझ्या नावाने केली जाईल. जो कोणी खऱ्या मनाने तुझं ध्यान करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
आणि आज हे सत्य संपूर्ण जगाला ज्ञात आहे. त्या काळातील बर्बरीक आजचे बाबाश्याम आहेत. आज संपूर्ण जग त्यांना मस्तकाचे दाता आणि हारे का सहारा म्हणजेच हरलेल्यांचा आधार म्हणून ओळखते. जो कोणी खऱ्या मनाने खाटू श्यामजींना शरण जातो, भगवान श्रीश्याम त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि त्यांचं जीवन सुख संपत्ती आणि आनंदाने भरून टाकतात. बोला जय खाटू श्याम बाबा. आजची गोष्ट इथेच संपली. आता लगेच चॅनलवरच्या बाकीच्या गोष्टी पण नक्की बघा. धमाल येईल. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढची गोष्ट चुकणारच नाही. लवकरच भेटू पुढच्या गोष्टीत.